आज काय तर पैठणी स्वानंदीच्या अंगावर आपोआप येऊन पडली. उद्या ह्या तिच्या लग्नाचा बस्ता घ्यायला जातील, परवा तिच्यासाठी शालू घेतील, त्याच्यानंतर स्वतःहून एखादी स्वतःची रेशमी साडी स्वानंदीला बहाल करतील. वा, ती आजी पण एवढं स्वानंदी स्वानंदी करते, आय डोंट नो. अरे कसं आहे ना, तुझ्या आजीला सवय झालीये अशा गरीब लोकांना स्वतःच्या पंखाखाली घ्यायची. अशी गरीब माणसं सतत स्वतःच्या आजूबाजूला ठेवणं, त्यांना स्वतःच्या पंखाखाली घेणं, मग ती माणसंही ऐकतात ना त्यांचं. कसं आहे, 4 पैसे असे फेकले ना त्यांच्यावर की ती माणसं गोळा होतात रे. आज स्वानंदीच्या अंगावर आजीनी साडी फेकली, तिचे तर डोळेच फिरले ना, पांढरे झाले डोळे. अशी साडी मला वाटतं आयुष्यात तिने कधी बघितली नसेल. आजी तर खूपच इम्प्रेस झाली आहे तिच्यावर. मॉम काहीतरी करायला हवं. अरे मी काय करू? मॉम रिलॅक्स, माझ्यावर चिडून काहीच होणार नाहीये मॉम. त्या पैठणीचं सोड, ती एक साडी आहे फक्त. जमीन, स्वानंदी जमीन घेणार आहे आपली. स्वानंदी ना खूप ॲम्बिशियस आहे. तिचा ना मोठ्या गोष्टींवर डोळा आहे. खूप मोठी स्वप्न बघते ती, जे आपल्यासाठी खूप डेंजरस आहे. मी एकदा दादाशी बोलून बघू. अंशू बाळा, तुझा प्रॉब्लेम काय माहितीये ना? व्हॉट मॉम? तू खूप बोलतो आणि नंतर कृती करतोस. यावेळेला बघ ना, जमलं तर उलट कर. कृती आधी कर आणि मग बोल. मग समोरदात्याला उत्तर देत बस. आणि मी जे करेल ते समरदादाला आवडलं नाही तर? तर काय काय होणार? फार फार तर तो चिडेल. अजून काय काय करणार तो आपल्याला? काही करू शकत नाही. या आधीही असं बरेचदा झालंय, तो चिडलाय. काही केलंय का? आणि जर काही केलं तर मग बघू ना, मी आहे ना. त्याला कसं ताब्यात ठेवायचं हे मला चांगलंच माहिती आहे. अरे इतकी वर्ष तर मी तेच करत आले आहे ना. फक्त फक्त इतकं कर. आता कृती कर आणि जे काही करशील ना ते नीट कर आणि पूर्ण कर. हॅलो आई, मी बोलते. माप मिळालं? स्वानंदीच्या अंगठीचं माप मिळालं? हो मिळालं. मी उद्या येऊन देते. हा, बरोबर. तुम्ही काय इतक्या हळू आवाजात बोलताय? अहो, मोठ्याने बोलले तर पलीकडे ऐकू जाईल ना, म्हणून. हो चालेल, ठेवते. गुड नाईट. स्वानंदी, स्वानंदी, जावई बापूंचा फोन आहे. की बोल 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 बोल.
आजू आयुष्मान भव. आजी आयुष्मान भव. पिंट्या काय करतोस नेहमी नेहमी असं? दरवर्षी तू हेच करतोस. कारण माझ्यासाठी तू माझी देवी आहेस आजी. तू माझे आदर्श आहेस. स्त्रियांनी कसं असावं, कसं आयुष्य जगावं याचा मूर्तिमंत आदर्श आहेस तू आजी. उत्तम संसार केलास तू. आजोबा गेल्यानंतर तू घर सांभाळलंस, आम्हाला वाढवलंस, मोठं केलंस, शिकवलंस. आयुष्यात अनेकांच्या भलं बुरं येत असतं, पण त्यावेळेस खंबीरपणे उभी राहणारी एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे तू. मला जेव्हा कधी खूप अस्वस्थ वाटतं ना आजी, तेव्हा तेव्हा मी तुझ्याकडे बघतो. तुझ्याकडे बघून मला ती ताकद मिळते पुन्हा ठामपणे उभं राहण्याची. आपल्या आजूबाजूला ज्यांच्या पायावरती डोकं ठेवून आशीर्वाद घ्यावेत ना, अशी माणसं खूप कमी आहेत आजी. माझ्यासाठी ती तू आहेस. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीचे आहेत पिंट्या. थँक्यू. आणि अंशू आणि काकू कुठे आहेत? आजी प्रसाद देसाई. अरे तिला सगळीकडेच उशीर होतो. आले आले आले. उशीर होतो पण मी येते. नमस्कार करते. असू दे असू दे. अंशुमन, देवीच्या पाया पड. लक्षात ठेव, प्रत्येक स्त्रीमध्ये देवी असते. तिचा आदर करायला शिक जरा. आजी तू हे मला का सांगतेस? नाही रे, सगळ्यांना सांगते. फक्त हे 9 दिवस देवीची पूजा करू नका. देवी कायम मनात असायला हवी. नमस्कार कर, नाहीतर या थांबायच्या नाहीत. ये रे आजी असतेच आयुष्मान. चला बाहेर जाऊया आता आपण. पिंट्या दादा, मी तुला जी लिस्ट दिली आहे ती तुला आठवते ना? लक्षात आहे ना? म्हणजे काय? ए, आणि रोजच्या आणि माझ्या अंगठीचं काय? घ्यायची ना आजी. एवढी इम्प्रेशन झाली म्हणजे अधिराची अंगठी मुलाकडचे घेणार नाहीयेत का? अरे हा आजी, तू रोहनच्या ताईच्या अंगठीचं माप घेणार होतीस, घेतलंस का? एक मिनिट. रोहनच्या ताईच्या अंगठीचं माप म्हणजे तिची अंगठी पण आपणच घेणार आहोत? म्हणजे आता आपणच सगळं करणार आहोत म्हटल्यानंतर? अरे पण तिची अंगठी तिचा होणारा नवरा घेईल ना, तू का घेतोयस? अगं मग आपल्याकडून देऊया ना. नाहीतरी आपल्याला काहीतरी द्यायचंच आहे ना, मग आपण अंगठी देऊ. आणि तसं पण ते आता आपल्या फॅमिलीचा भाग झालेत ना, मग आपण दिलं तर काय बिघडलं ना. एक्झॅक्टली. मी तिच्या आईला ना तिच्या अंगठीचं माप द्यायला सांगितले. आहेत कुठे त्या? आले आले. आनंदीच्या अंगठीसाठी माप घेऊनच आले. हे बघा, कशा आहात आदिराची आई? बसा, मी ज्वेलरला घेऊन येतो. बरं. आई कशा आहात? बस बस. आई, हे आनंदीच्या अंगठीचं माप. झोपली होती ना तेव्हा पटकन घेऊन आली. आई, एक सांगू का? म्हणजे तुम्ही आता बघा, प्रतीकला चेन आणि अंगठी करणार आहात ना, तर ती जरा अशी मोठी असू दे, म्हणजे अशी जरा दिसायला बरी दिसते ना, म्हणून अशी जाडजूड असू दे. नाही तर उगीच त्यावर ना उगीच बोलायला नको ना, काय अगदी एवढूसच केलं आणि तेवढूसच केलं. तर चांगली अशी जाडजूड अशी 4 लोकांना दिसेल अशी ठसठशीतच करा. आणि स्वानंदीची अंगठी पण तुम्ही अशी त्या तोलामोलाचीच करा, है ना? तुम्ही माप दिलायत ना, बाकी सगळं आमच्यावर सोडा. हो हो, खरंच गेल्या जन्मी आम्ही किती पुण्य केले असतील की तुमच्यासारख्या माणसांची भेट झाली. काय बाई, स्वतःच्या मुलीची अंगठी सुद्धा आपल्याकडनंच वसूल करते. मॉम, त्या आदिराच्या सासरचे आहेत. ते खुश असतील तर ॲटलिस्ट आदिराला त्रास देणार नाही. असं काही नाही. ही लोक एवढं करतायत ना, मग ह्यांची हाव जास्त सुटणार आहे. त्यांची एक्सपेक्टेशन्स वाढत जाणार आहे. मुळात मला ही बाईच आवडत नाही.
अधिराची सासू व्हायलाच नको ही. तू शांत राहा, काय बोलू नको. बरं निघू का आता? साखरपुड्याच्या तयारीला लागायचं. चल. अरे समर ज्वेलरी घेऊनच आलाय. आता तुम्ही थांबा ना आणि बघूनच जा ना अंगठ्या. हो चालेल. बसा बसा. हो. आजी, रोहन आणि प्रतीकसाठी अंगठी तू सिलेक्ट कर. हो. आजू हिरोसाठी रोलला छान दिसेल ना दादा. आणि रोहनच्या बहिणीसाठी अंगठी. हो बघते हा. ही बघ. ही स्वानंदीसाठी. स्वानंदीसाठी हिऱ्याची अंगठी. हिऱ्याची अंगठी? स्वानंदीसाठी हिऱ्याची अंगठी? तू हे खा ना. अगं नको राजा, माझा उपास आहे. काय नंदू, यावर्षी पण तू निर्जळी उपास केलास? बाबा यावर्षी म्हणजे अहो दरवर्षीच करते. नाही वेगळं काही नाही ग, पण तूच मला म्हणालीस ना आज तुझ्या ऑफिसच्या 2-4 मीटिंग आहेत, शिवाय कुठले तरी ग्रुप येणार आहेत इन्क्वायरीसाठी. अहो हो बाबा, पण ह्या गडबडीत असले की उपास ह्याच्याकडे लक्षच जात नाही ना, त्यामुळे दिवस छान जातो. मला तर ना ही आयडियाच झेपत नाही. म्हणजे काहीच जपायचं नाही. आय मीन डाएट वगैरे इट्स ओके, पण होल डे नो इटिंग काय अर्थ आहे? सुषमण असं केलं तर आपल्या मनाची ताकद वाढते आणि पोटाला एक दिवस आराम मिळतो. इट्स अ गुड डाएट. पण ताई, हे बघ, जर काही त्रास व्हायला लागला ना तर खा बरं का. डोंट स्ट्रेच युअरसेल्फ. हो बाबा. अरे काही होत नाही तिला, आपल्याला माहिती आहे ना, ती दरवर्षी निर्जळी उपास करते. शिवाय उपास करून 108 प्रदक्षिणा घालते ती मंदिरात. क्रेझी. अरे बरं झालं, त्या क्रेझीवरून आठवलं मला. तुझी क्रेझी कुठे? तुझी आई कुठे आहे? बाबा डाडा सेम प्लेस. मंदिरात गेली ती पण. बरं, मी पण निघते आता. ऑफिस मंदिर सगळं करूनच ये. चला बाय बाय. बाय ताई. सावकाश जाग. हो. माते अंबे जगदंबे, माझ्या लेकीकडे लक्ष असू दे तुझं. तुझी शक्ती तिला दे. म्हणजे स्वानंदीसाठी हिऱ्याची अंगठी कशाला ना? नाही हरकत नाहीये, आमचा काही असा आग्रह नाहीये. तुम्ही आता आमच्यासाठी एवढं केलंय तेच खूप आहे. हो नाही नाही, एक मिनिट. अजी, तुला आवडले ना अंगठी? बस, दॅट्स फायनल. हीच अंगठी. नाही नाही, घेऊ दे, तसं काही नाही. पण सोन्याच्या जरा ट्रेंडिंग होत्या ना, आणि हल्लीच्या मुली ट्रेंडिंग डिझाईन जास्त वापरतात ना, म्हणून म्हटलं. नाही नाही, काही हरकत नाही, आवडेल. त्या अंगठ्या वेगळ्या आणि ही साखरपुड्याची वेगळी. ही खूप छान आहे. आवडली ना? नाही ओके, म्हणजे स्वानंदीला आवडेल ना? हो ना, आवडेल ना, का नाही आवडणार? हिऱ्याची अंगठी कोणाला नाही आवडत? मग स्वानंदीला दाखवायला घेऊन जाऊ. हो चालेल. द्या. नाही नको. म्हणजे अशीच्या अशी नको. म्हणजे त्याला आधी फिनिशिंग वगैरे करू दे, माप वगैरे चेक करू दे, मग मी जाईन ना त्यांना द्यायला. आणि समजा त्यांना नाही आवडली तर चेंज करूया आपण. हा हो चालेल ना, तिला तर आवडणारच. सत्य. फोन आला. अगं बाई, यांचाच फोन आहे. चला निघते मी, कारण अधिराची अंगठी पण घ्यायची आम्हाला. चल. एक्सक्यूज मी, आमची अधिरा लेटेस्ट ट्रेंड्स फॉलो करते, त्यामुळे तिला असं काहीतरी लेटेस्ट ट्रेंडिंग काहीतरी बघा. हो घेणार घेणार. येऊ. चल आई. हा? शूट. ओ गॉड,
माझी आता कॉस्ट्युम ट्रायल होते. हाऊ कॅन आय फॉरगेट? मी येते. बाय बाय बाय. सावकाश. सावकाशा हळू हो. इतकी वेलझरी आहे ना. ठीक आहे मग सगळं फायनल झालंय ना. माझ्या ऑफिसमधनं पेमेंट केलं जाईल. चला मी येतो. समर छान आहे ना अंगठी. म्हणजे स्वानंदीसाठी अगदी परफेक्ट आहे ना. अरे मग ठेवून का घेतलीस? दिलीस का ना स्वानंदीच्या आईकडे? अच्छा, म्हणजे तुला स्वतः द्यायची होती का तिला? पण का? एक गोष्ट मनासारखी होत नाहीये. आधी माझ्या अधिराचं लग्न ते युजलेस फॅमिली मधल्या त्या रोहनशी होत आहे. ते थांबायचा मी प्रयत्न करते. तोपर्यंत त्या स्वानंदीचा साखरपुडा, तिच्या साखरपुड्याची तयारी मी का करू? उद्या कोणी रस्त्यावरची माणसं आणतील हे लोक आणि म्हटतील द्या ह्यांना कपडे द्या, ह्यांना दागिने द्या. मॉम पण आपल्यापर्यंत कुठे काय येतंय? समरदादा बघतोय की आयुष्यात पुन्हा कधी कुणाचं लग्न ठरवण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळणार नसल्यासारखं चाललंय त्याचं. अरे पण आपण कोणाला डोक्यावर बसवतोय हे तरी कळलं पाहिजे ना. ती स्वानंदी सरपोतदार, हा, तिला हिऱ्याची अंगठी देतात ते. तिच्या अख्ख्या आयुष्यभरात तिच्यावर झालेला जो खर्च असेल ना त्यापेक्षाही ती हिऱ्याची अंगठी दुपटीने महाग असेल. ती डोक्यातच जाते माझ्या. ते फार शहाणी समजते स्वतःला. वृद्धाश्रमाबद्दल तर अशी बोलते की तिला खूप काळजी आहे त्यांची. काळजी बिळजी काही नाही. पैशाला हापापलेली माणसं आहेत. ती आई पाहिलीस ना, बुलबुल 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 नको तेवढं बोलते. हावरट कुठली. आणि ही मुलगी शांत बसून मॅनिप्युलेट करते. काही नाही, तिला माहितीये जरा असा चेहरा पाडला, गरीबासारखं दाखवलं की इथली माणसं विरघळतात. अशीच एक दिवस त्या वृद्धाश्रमाची जमीन सुद्धा हडपणार आणि आपण काहीच करू शकणार नाही. नो मॉम, नाही. ती जमीन मी तिच्या घशात जाऊ देणार नाही. काहीतरी करायला लागेल ना. काहीतरी लवकरात लवकर करावं लागेल. असं काहीतरी ज्यामुळे ती स्वानंदी कायमची आपल्या रस्त्यातून हटेल आणि ती वृद्धाश्रमाची जमीन आपल्या ताब्यात येईल. वृद्धाश्रमाचं टेन्शन तू घेऊ नकोस मग. मी म्हटलं ना, त्याचं काय करायचं त्याचा तगडा प्लॅन आहे माझ्याकडे. एव्हाना माझी माणसं कामाला सुद्धा लागली असतील. हे देवादिदेव मला अमर प्राप्त होण्यासाठी वरदान द्या. तथास्तु. एक मिनिट. कामत आजोबा, असं देवाला कोणी करतं का हो? देव काय वरून तुम्हाला एक्स्ट्रा आशीर्वाद देणार आहेत त्यासाठी? नाही, यांच्याने काही होणार नाहीये. प्रमिला आजी, तुम्ही जरा आधी प्रॅक्टिस घ्या. यांची आधीच्या सीनची प्रॅक्टिस करून घ्या. ओके, मी स्वानंदीला एक पटकन फोन करून येते. देवी आईचा देवी आईचा देवी आईचा. हा अंजली बोल ग. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. देवीचा उदो 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 तुला सुद्धा. ए, आज संध्याकाळी ये हा आश्रमात. आपल्या आजी आजोबांनी एक मस्त नाटकली बसवली आहे ती बघायला. अरे म्हणजे काय, मी येणार आहे. ओ ना थांबा. आता अजिबात वरती चढू नका. तुम्हाला सतत वर खाली करायला जमणार आहे का? नाही ना, आम्ही सगळे समजून घेऊ तुम्ही वर चढलाय ते. ओके. ऐकतेस ना हा सगळा उत्साह. यांचं वय नेमकं काय आहे हेही विसरते. त्यामुळे मला मध्ये मध्ये आठवण करून द्यावी लागते की बाबा तुमचं वय नेमकं काय आहे. भेटू संध्याकाळी. बाय बाय. हो भेटूया. देवी आईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो. कशी आहेस पोरी? मी छान. कशात तुम्ही? चांगली आहे. मग या वेळेस पण देवी आईला 108 प्रदक्षिणा घालणार आहेस ना? हो. देवी आईचा आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. सगळं मंगल होईल. सगळं निर्विघ्नपणे पार पडेल. अंबाबाईचा उदो उदो.